शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर एक समिती बसून त्या संदर्भात आज बैठक सुद्धा झाली। बच्चू भाऊ आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ, काय सांगाल, आज जी बैठक झालेली आहे काय निष्पन्न झाल्यासारखं वाटतं? काय नाही, बैठक हा काही प्रशासकीय म्हणजे त्यातल्या काही टेक्निकली गोष्टी होत्या, त्या आम्ही समितीसमोर मांडल्या। खरं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच फार मोठा प्रश्न आहे। राष्ट्रीयकृत बँकेचा आहेच, पण जिल्हा मध्यवर्ती बँक कशा अडचणी देऊ शकते सरकारच्या ह्या सगळ्या गोंधळामुळं। कारण गोंधळात सरकार वेगळ्या प्रकारचा गोंधळ समोर घेऊन येत आहे आणि असं काहीतरी वेगळं, जसं मतदानाच्या वेळेस जसं सरकार करतं, भ्रमात टाकतंय, तसं भ्रमात टाकण्याचा प्रकार सरकारचा आहे आणि त्याच्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँक उद्या कोलॅप्स झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी आणि त्यावर शेतकऱ्याचा चालू कर्जदार हा माफीत आणावा, याच्यासाठी आम्ही बैठकीचं आग्रह धरला होता परदेशी साहेबाला, कारण ते त्याचे अध्यक्ष आहे आणि ते काही मुद्दे सुटू नये म्हणून आम्ही सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे किमान विदर्भातले सातारा बँकवाले आले होते, आमच्या यवतमाळचे बँकेचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आमचे आहे आणि त्याच्यात आम्ही हे सगळे मुद्दे मांडले। याचं प्रोत्साहन इथे उत्तर द्या, तुम्ही काय निर्णय घेता तेच सांगा, नाहीतर आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारच आहोत। आजच्या बैठकीतून काहीतरी हातात लागेल असं वाटतं, कारण 30 जूनचा वेळ हे काही परदेशी धोरण घेणारं नाही। सरकारसमोर हे मांडल आमचे मुद्दे, सरकारनं ते स्वीकारले नाही तर आमचा 1 जुलैला आहेच ना रेल्वे रोको, एकही चाक धावणार नाही, रुळावर माणसं दिसणार नाही, पण गाडी धावणार नाही। हा नवीन चमत्कार पुऱ्या देशाला आम्ही दाखवून देऊ। कशा प्रकारे सगळं, म्हणजे तुम्ही पुढचं नियोजन ज्याप्रमाणे आता सांगितलं की नियोजन आम्ही केलं नागपूरच्या आसपास, मी तर नागपूरला कालपासून किमान 12 वाजेपर्यंत रुळावर होतो, सगळं पाहिलं व्यवस्थित, कुठं काय मेघ घातली म्हणजे रेल्वे धावणार नाही। फडणवीस साहेबांनी किती काही केलं आणि किती काही यंत्रणा लावली, शक्यच नाही त्यांना, आणि म्हणून त्या मार्गी सरकारनं लागू नये। आम्ही बच्चू कडू आला टाईम तर हे एकटाच आंदोलन करण, 1 मॅन आर्मी। बच्चू, तुम्हाला कर्जमाफीचं आश्वासन तर दिलं, परंतु असं वाटतं आहे का आता की पूर्ण होऊ शकेल की नाही? म्हणजे सरकारचं मी आभार मानतो का त्यांनी 20,000 कोटीची तरतूद केली, पण आता नेमकं कोणत्या वर्षातली कर्जमाफी करणार आहे, कुठपर्यंत करणार आहे ते तारीख सांगतच नाही, मोगम उत्तर सांगतात। मुख्यमंत्री महोदय फार व्यवस्थित सांगतात, मी उद्धव साहेबांशी बोललो, मी शरद पवार साहेबांशी बोललोय, म्हणजे असले नसलं त्यांनाही बदनाम करून ठेवा आणि त्यांना बोलूनच ही कर्जमाफी आता मी जाहीर करतो आहे। 90 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, पण कोणाची होणार आहे? 90 लाख शेतकरीचा सातबारा कोरा कसा होणार आहे? 96 पासूनचे एकूण कर्जदार शेतकऱ्यावर कर्ज बाकी आहे आणि मग अशा सगळ्या अडचणीमध्ये तुम्ही रनिंग जर कर्जदार माफ केला नाही तर सगळ्यात मोठ्या अडचणीत आम्ही जिल्ह्यामध्ये होतो। तुम्ही एकीकडे काय केलं आहे, कसा गोंधळ केला का 9 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयामध्ये वसुलीला स्थगिती दिली, बरोबर आहे। आता वसुलीला स्थगिती देता आणि दुसरीकडे ते माफही करत नाही, म्हणजे हा गोंधळ काय करायचा? याच्यामुळे ज्या बँके, आता नाबार्डचे वेगवेगळे गाईडलाईन आहे, त्यांच्या काही नॉर्म्स आहे, ते म्हणतात तुमची जर आता वसुली जर कमी झाली तर उद्या तुमच्या बँकच कोलॅप्स येईल, आम्ही ते ऐकणार नाही काही। म्हणजे दोनही एकूण म्हणजे बँक अडचणीत आणि शेतकरी अडचणीत। भाऊ, एक सध्या बिबट्या खूप गाजतो आहे आणि तुमच्या जिल्ह्यातल्याच ने सांगितलं की बिबट्या पाळण्याची परवानगी द्या, तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, मला वाटतं ते अदानीला काय म्हणतात, त्याला हत्ती द्या, यांना बिबट्या द्या आणि डुकराईसाठी कोणाच्या घरी सोडायचं असेल ते आम्ही देतोय। म्हणजे काय टिंगल लावली तुम्ही सांगा, इथं रोज माणूस मरतंय। हा बिबट्याना आणि हा वाघ आमदार, खासदार आणि कलेक्टरच्या घरात घुसत नाही म्हणून त्याच्यावर निर्णय होत नाही, उलट निर्णय झाला पाहिजे ना। तुम्ही सांगा, आज सगळ्यात जास्त नुकसान एका हप्त्याला 1 माणूस मारला जातं वन्यप्राणी, तुम्ही टिंगल करतोय, असं कसं चालणार आहे? तुम्हाला बिबट्याच काय डुकरं पोसा ना तुम्ही। नक्कीच हे होते बच्चू कडू, त्यांनी सांगितलं की सरकारने दिलेल्या टायमात जर समजा कर्जमाफी झाली नाही तर रुळावर रेल्वे धावणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।